रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुढील 24 तासात जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर कोकणात गेल्या 2 दिवस दमदार कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे। मात्र सिंधुदुर्गातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, तर गड नदी, कुर्ली नदी, तिलारी नदी, वाघोटान या महत्त्वाच्या नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। आजही सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। चंद्रपूर शहर जिल्ह्यात कोसळधार सुरू आहे। 1 जून पासून आज तारखेपर्यंत वार्षिक सरासरीच्या 44% पाऊस नोंदवण्यात आलाय। धरणाच्या कॅचमेंट भागात मोठा पाऊस झाल्यामुळे इराई धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने धरणाची 3 दारं 0.25 मीटरनं उघडण्यात आली आहेत। त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह नदीत प्रवाहित होतोय। प्रशासनानं सखल भागातील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा दिला। नागपुरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। याचा फटका शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला देखील बसलाय। पावसामुळे रुग्णालयाच्या अनेक वॉर्डमध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तातडीनं पाणी बाहेर काढायला सुरुवात केली। सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। तर चांदोली धरण देखील 69% भरलं, त्यामुळे वारणा नदीकाठच्या प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 3687 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पाऊस कोसळला आहे। पाण्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे जवळपास 100 गावांचा संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। गडचिरोलीतील आपत्ती व्यवस्थापनानं 5 शेतकऱ्यांची बोटीच्या सहाय्यानं सुटका केली। पोटेगाव मार्गावर असलेल्या कुंभी नाल्याच्या काठावर मुसळधार पावसामुळे शेतकरी अडकले होते, तर या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। नागपुरातील सिमेंटच्या रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी बांधकाम विभागावर केला। नाले सफाई आणि रस्त्यांवरील कामं प्रशासनानं पूर्ण न केल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला। नागपूरच्या सूरजनगर वस्तीमधील घरांमध्ये पावसाच्या पाण्यासह डम्पिंग यार्डचा कचरा शिरलाय, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। मात्र अद्याप प्रशासनानं याबाबतची दखल घेतली नाही। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या कऱ्हे वडगाव इथल्या आठेगाव पुठ्ठा या वस्तीवरील विद्यार्थ्यांना चिखलातनं वाट काढावी लागते। विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन पालकांना शाळा गाठावी लागत आहे। शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं चिखल तुडवत पाण्यातून वाट काढत त्यांना शाळेत जावं लागतं। वाशिमच्या जमुडा ते आटकळी या ग्रामीण रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। तर पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय झाला, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी देखील केली जाते। साताऱ्यातील वडूजमध्ये एसटी बसची दुरवस्था झाली आहे। ऐन पावसाळ्यात काचा फुटलेल्या बस दिल्या जात आहेत। बसमध्ये काचांचा खच पडल्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एसटी आगाराच्या या कारभाराविरोधात नागरिक आक्रमक झाले। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी या ठिकाणी डोंगर खचला, त्यामुळे 8 ते 10 फूट जमिनीचा भाग ओढ्यात कोसळला। रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे उसगाव भाटी ओनन वसे या मार्गावर दरड कोसळली, त्यामुळे उसगाववरून भाटी जाणारा रस्ता बंद करण्यात आला। जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे। मुंबईतल्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।
मॉर्निंग वॉकसाठी गेलेले तब्बल 100 ते 150 ज्येष्ठ नागरिक वॉकवरून परतताना अचानक नॅशनल पार्कमधील ओढ्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे या सर्वांनी एकमेकांचा आसरा घेत या ओढ्यावरील ब्रिजवरून सावधगिरीनं ओढा पार करत स्वतःची सुटका करून घेतली. पावसाळ्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्यावेळी अनेकदा अशा घटना घडतात. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेरफटका मारताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं. भला मोठा खड्डा तरुणांनी भीक मागो आंदोलन करून बुजवला. या खड्ड्यात आदळून अनेक अपघात होत असतात. त्यावेळी तरुणांनी शासन भिकारी म्हणून आम्ही आपल्या दारी अशी घोषणा दिली. यवतमाळच्या पुसद भोजला या मार्गावर खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आलं. पावसाळ्यात या मार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं. त्यामुळे रस्त्याच्या याच दूरवस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. मनोज जरांगेंची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेतली. तहसीलदार शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेऊन जरांगेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची पत्रातून विनंती केली आहे. मात्र जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. विधानसभेमध्ये काय करायला हवं यावर या मेळाव्यात चर्चा झाली आहे. दरम्यान जरांगेंना 288 जागा लढण्याचा सल्ला देखील आंबेडकरांनी दिला. महाराष्ट्रात धनगर समाज आणखी उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी दिलाय. धाराशिवमध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी गेली 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला गणेश हाके यांनी भेट दिली. आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.